आणि निलेश पुरकर हे डॉक्टरच नाहीये, मानवच नाहीये. माझे नाव अरविंद दत्तात्रय कोल्हार. माझे नाव सुनंदा अरविंद कोल्हार, राहणार वडनेर खाकुर्डी. मी 2 वर्षापूर्वी मला नॉर्मल पॅरेचा अटॅक आला. आम्ही यशवंत पाटलांकडे गेलो. ज्यावेळेस चेकअपला गेलो मी डिसेंबर 24, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला अँजिओग्राफी आपल्याला करायची. अँजिओग्राफी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बायपास करावं लागेल. मग मी आमचे जे नातेवाईक होते त्यांना कॉल केला. ते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की मग निलेश पुरकर म्हटल्यानंतर मग आम्ही सरांना कॉल केला. 1 जानेवारीला इथं आलो लोकमान्यला. मी हॉस्पिटलला आली त्यावेळेस डॉक्टर निलेश पुरकरांनी मला एकदम प्रेमाने समजून सांगितलं, काहीच घाबरायचं काय नाही, ते आपल्याला ऑपरेशन करून टाकू. तुमची जी भीती आहे ती निघून जाईल. पुन्हा तुम्हाला अटॅक येणार नाही, ब्लॉकेज होणार नाही. रस्ता आपण बदलवतो तसा रस्ता बदलवायचा, फक्त बाकी काही करायचं नाही. राजमार्गाने जायचं. आता म्हणजे अडथळे काही येणार नाही. 8 तारखेला ऑपरेशन केलं. मला ऑपरेशनची कुठली भीती अशी वाटलीच नाही. सर्व वेळ आलं ना, काय मी आहे ना, काही टेन्शन नाही. सरांनी इतकं सुंदर ऑपरेशन केलं, मला काही वाटलं नाही ऑपरेशन सारखं. 3-4 दिवस आयसीयू मध्ये ठेवलं. नंतर बाहेर थांबले 1 दिवस. 13 तारखेला घरी गेलो. मग त्याच्यानंतर 20 तारखेला चेकअपला मालेगावला गेलो. ऑपरेशन अतिशय काळजीपूर्वक आणि अगदी छान झालं. त्यामुळे आमचं पेशंट साधारणतः 1 महिन्याभरात ऑपरेशन झाल्यावर उड्या मारायला लागले. स्टाफच्या बाबतीत तर काही प्रश्नच नाही. स्वीपर पासून तर डॉक्टर पर्यंत अगदी चिडचिड नाही, काही नाही. चेकअपला डॉक्टर बी आले, असिस्टंट डॉक्टर आले. अगदी 15-15 मिनिटात काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीने आम्हाला ते सजेस्ट करत राहायचे. टीमने पण साथ चांगली दिली. 10-11 दिवस आम्ही दवाखान्यात राहिलो. सगळं व्यवस्थित झालं. वेळोवेळी सगळी काळजी घेतली. पूर्ण दिवसातून 5 वेळा शुगर चेक करणं, बीपी चेक करणं, गोळ्या औषध त्यांच्या हाताने देतात. आपल्याला काय फक्त आराम करायचा आणि फिरायचं, एवढंच तिथं होतं. बाकी सगळं व्यवस्थित झालं. जी भीती काही लोकांमध्ये निर्माण होते की बाबा बायपास झाल्यावर हळू उतरावं, हळू चढावं, जिने चढू नये, मोटरसायकलने प्रवास करू नये, खूप कामं करू नये, असं काही कुठला प्रकार तसा नाही. पण निलेश पुरकर सरांनी जे वेळोवेळी सांगितलं ते आम्ही ऐकल्यामुळे आमचा तो जास्ती फायदा झाला की आम्ही लवकर रिकव्हर झालो. निलेश पुरकर सरांबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर पेशंटलाही आणि पेशंटच्या जवळ असणाऱ्या नातेवाईकांनाही समजून सांगणं आणि त्यांना अर्धा तास वेळ देऊन त्यांच्याशी बोलणं, तू अजिबात गावून जरी काही झालं तर मी इथं आहे, सगळं आपोआप होतं बरोबर, टेन्शन घ्यायचं नाही, असं सर बोलतात नेहमी. आणि निलेश पुरकर हे डॉक्टरच नाहीये, मानवच नाहीये, तर हे देवरूपी अंश आहेत. अचानक भगवंत भेटले या पद्धतीने काही हरकत नाही सांगायला. तुम्ही जर या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तुमचं सर्व काम व्यवस्थित होईल.